महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे। गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये या कामाची वर्क ऑर्डर एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आली आहे। पालकमंत्र्यांच्या हस्ते या रस्ते कामाचा आरंभ करण्यात आला, परंतु प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला। या रस्त्यांची कामं सुरू होण्यास विलंब तर झालाच, परंतु झालेलं काम देखील अर्धवट असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आला। 16 पैकी 5 रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचा पुनरुच्चार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत केला होता, परंतु यातील एकही रस्ता एस्टिमेटप्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय। रस्ता पूर्ण झाला असं कालच पालकमंत्र्यांनी सांगितलं। पालकमंत्र्यांना मला सांगायचंय, रस्ता पूर्ण झाला हे डिक्लेअर करत असताना तुम्ही रस्त्यावर जाऊन आलात का? तुम्ही रस्ता बघितलात का? कुठल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये लक्ष घातले? कारण त्या रस्त्याची जी एस्टिमेट व्हॅल्यू आहे ती 7 कोटी 72 लाख म्हणजे पावणे 8 कोटीची जवळपास एस्टिमेट वाढली आहे। आणि आता जर रस्त्याचं काम बघितलं तर त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे BC, DBM, WMM आणि GSB या थरांमध्ये फरक दिसतोय। त्याचबरोबर त्या रस्त्याला डाव्या बाजूला पडदी मारायची होती, पडदी मारलेली नाही आहे। उजव्या हाताला कॉन्क्रीट पाईप टाकायची होती, कॉन्क्रीट पाईप टाकायची नाही आणि रस्ता पूर्ण झाला जर असं डिक्लेअर होत असेल तर हा फार मोठा घोळ आहे। कारण जर काम न केलेली जर किंमत त्याच्यातनं काढली तर फक्त 30 कोटी 20 लाखाचं काम पूर्ण झाल्याचं दिसते। बिल निघणार 7 कोटी 75 लाख आणि काम होणार 3 कोटी 20 लाख। हा जो काही फरक आहे हा याचा 100% फरक दर्जावर पडणार आहे। एस्टिमेटेड आणि रोड क्रॉस सेक्शन डिझाईनप्रमाणे रस्ते झाले पाहिजेत। राजारामपुरी माऊली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यासाठी 7 कोटी 72 लाख 20,087 इतकं एस्टिमेट करण्यात आलंय। यामध्ये रस्त्यावरील बिटुमिनस कॉन्क्रीट 30 मिलीमीटरचा लेयर टाकलेला नाही, तसंच वेट मिक्स मॅकेडम, डाव्या बाजूला RCC पडदी चॅनल, उजव्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीट पाईप टाकणं अशी तब्बल 3 कोटी 20 लाख 43,008 इतक्या रुपयांचं काम प्रत्यक्षात झालेलंच नाही, असा गौप्यस्फोट देसाई यांनी केलाय। या सर्व कामांचा दर्जा राखला जावा यासाठी व्हिजिलन्स अँड क्वालिटी सर्कल कंट्रोल या मानक नियमावलीचा अवलंब करून त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करायचंय। या टेस्टिंग चार्जेस पोटी 68 लाख रुपये देण्यात येणार आहेत। एका रस्त्यासाठी वेगवेगळ्या 46 टेस्ट कराव्या लागतात, परंतु याचा कोणताही अहवाल अद्याप महापालिकेकडे उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलं। येत्या मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या सर्व अनियमितता, रस्त्याचा दर्जा आणि अर्धवट कामांचा पंचनामा करून जाब विचारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। याबाबतचं पत्र प्रशासनाला देण्यात आलंय असंही त्यांनी सांगितलं। या रस्त्याचं कंत्राट एव्हरेस्ट कंपनीला देण्यात आलंय। जे कंत्राटदार नेमलेत नेमके तेच काम करतायत की सब ठेकेदार नेमले आहेत याचा खुलासा महापालिकेनं करणं गरजेचं आहे असं देसाई यांनी सांगितलं। मुख्य ठेकेदाराच्या फक्त मशीन वापरायच्या आणि बाकीची कामं मर्जीतल्या ठेकेदाराकडून करून घ्यायची असा डाव आखला जात असण्याची शक्यता असून 100 कोटीमध्ये 18% म्हणजेच 18 कोटींचा ढपला असल्याचा आरोप त्यांनी केला। या 100 कोटींपैकी महापालिकेच्या हिश्शापोटी 30 कोटी द्यावे लागणार आहेत। हा कोल्हापूरच्या नागरिकांचा पैसा आहे, त्यामुळे या रस्त्यांचा दर्जा राखला की नाही हे बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व एस्टिमेट, डिझाईन, टेस्टिंग अहवाल, काढलेलं कोर आणि सर्व संबंधित कागदपत्र घेऊन पंचनामा करण्याचा इशारा देसाई यांनी दिलाय। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयूर भोसले, विजय हेगडे, मोईन मोकाशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।